चालू करणार आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी येऊ शकता. ओपन कोचिंग नसणार, फी आहे. बट फीच्या आधी फर्स्ट पॅरेंट्स मीटिंग असेल, ही तुम्ही नोंद घ्या. चॅनलवरती युट्यूबवर चॅनलचा आहे बघा, रॉयल रायडर सर्च करा. मी कोणाचं काय बोलून खात नाही. सर्च करा तुम्ही. मी युट्यूबवरती चॅनल ब्लॉग वगैरे टाकतो म्हणून बनवतो. सो वेलकम बॅक गाईज. नवीन ब्लॉगमध्ये परत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो ह्या ब्लॉगची पण सुरुवात जरा लेट होणार आहे, कारण का मध्ये खूप असे सिच्युएशन्स होते. आणि मेन म्हणजे आज ब्लॉगचा मुद्दा असा आहे की आज आहेत फुटबॉलच्या मॅची अंडर-17 बॉयज, अंडर-17 गर्ल्स मानगावला. काल पण होते अंडर-19 बॉयज प्लस त्यांचे वगैरे 14चे वगैरे. बट काल जाता आलं नाही, कारण का मी जरा बाहेर होतो गावाकडे म्हणून. पण आज जाणार आहे. आणि माझ्यासोबत कोण असणार ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फुटबॉलसोबत म्हणजे आम्ही दोघंच चालतो आहे. बट मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. किती वेळ लावतोय हगऱ्यामुळे काय मला उशीर होतो. स्वतःचा बोचा फटतो ते नाही सांगत आहे. चल, पाऊस मला उशीर करणार आहे. ग्राउंडवर पोचल्या मॅच सुरू झालेली आहे डॉन बॉस्कोची. हे बघा, खय टाकले. मेल्यांच्या थ्रोचं काय असतं. ओ सर, रेनकोट पण ओ सर, चालू गेम कसं थांबवता हो? ओ सर, हे बघा इथे असे नियम आहेत ना, चालू गेम थांबवतायत. हे बघा आता ड्रॉप स्टार्ट केला नाही, चालू गेम थांबवतायत. त्यांचं म्हणजे मानगावचे सर बोलतात त्यांचा रेफरी म्हणून रेफरी गेम थांबवले डायरेक्ट. इथे मानगावात नियमच वेगळे आहेत फुटबॉलचे, बघू शकता. असं कोण पण बोलून ते रेफरी गेम थांबवतो ना दुसऱ्याच्या बोलण्यावर. रेफरी पण एक नंबर आहे बघा. गुड वन. गेम चालू असताना गेम थांबवतोस कसं सर? ह्यांच्या सांगण्यावर आता थांबवला तो. हो, तो टाकायचंच नसतं, तसं थांबवचंच नसतं. ड्रॉप बॉल नसतं. ड्रॉप बॉल कधी असतं? रेफरी बॉल लागल्यावरती असतं. गेम थांबवता बॅटिंग सांगा तुम्ही. तो फॉल ना तो मारल्यानंतर लागलो रे. सोड गोल तो जाऊन देत. हो, लांब असतो तो बसलो असतो. सांगा अरे, अहो मारल्यानंतर जवळ थोडा मानगावच्या नियमात. चला, इथले नियमच बदलणार आहेत. आपण काय बोलू नाही शकत की आपला ग्राउंड नाही. आईला एवढं काही गडबडीत आलो की शूज घालायलाच विसरलो, चपलेवरती आलो घरातल्या.
मगाशी ना ह्याच्यावरती कोंडुस्कर सर बोलतो तो गेम कसा थांबवू शकतो. बॉल आमच्याकडे ना, आम्ही ऍडव्हान्टेज मध्ये आहे. हा बॉल कसा काय थांबवू शकतो रेफरी दुसऱ्यांच्या म्हणण्यावर. उलटा असा कोण ना बाहेरच्या मॅचेत बोलला ना बाहेरचा डायरेक्ट रेड कार्ड असतो, रेफरीला असतो तोडपण. रेफरी स्वतः देतो आणि हा डायरेक्ट गेम थांबवतोय रेफरी. आणि ऍडव्हान्टेज आम्हाला होतं की बॉल आमच्याकडे येतो आणि थ्रो बॉल त्यांनी टाकला. थ्रो बॉल कधी असतो जेव्हा रेफरीला बॉल टच होतो तेव्हा. ओ कुठे देवांशूकडे बॉल आहे तो. बाहेरून सांगितलं तुम्ही बॉल स्टॉप खेळू नका तुम्ही बेंचवर, गरज नाही. काय ते जिंकून देत त्यांना जिंकायचं आहे ते. पुढे घेतोस ना, मिड वरून बॉल आतमध्ये टाकायचा. मिड वरून बॉल आतमध्ये झाला पाहिजे. पहिलाच सांगतोय आतमध्ये झाला पाहिजे बॉल. ऑफसाइड अरे ऑफसाइड. ऑफसाइड असता सर, काय नियम. काय सर गेम मध्येच थांबवतो आमच्याकडे बॉल असताना. ते मगाशीच मला समजत नाही कोंडुस्कर बोलता आहे का ह्याने गेम थांबवलं पूर्ण. मार रे मार तू पोस्टात मार कर. निर्मित डिफेन्सला राहू तू. क्लिअर ठेव. खेळ जाऊन देत रे. काय हे दाखव काय चॅनल वरती युट्यूबवर चॅनलचं आहे बघा. रॉयल रायडर सर्च करा. मी कोणाचं काय बोलून खात नाही. सर्च करा तुम्ही. मी युट्यूब वरती चॅनल ब्लॉग वगैरे टाकतो म्हणून बनवतो. तुम्ही रॉयल MH07 सर्च करा. हा मला उगीच बोलू नका. सेव रे. थांब ये वर बी येऊन मार. मस्त किपर. ठेव चढ. मस्त निर्मित बरोबर. उचल. बॉल घे. मस्त जाऊन दे. बॉल बाहेर नाही गेलाय. खेळ रे. खेळ बाहेर. मस्त रे. क्लिअर ठेव बॉल. मस्त रे.
आम्हाला सरळ बोलतो वर जायचं आमच्या एवढ्या आता आम्हाला सरळ सरळ सांगतो मार रे. आपलं बसा मॅच आता पेनल्टीवरती गेलेली आहे. 5-5 शूटआउटचे प्लेयर्स आम्ही काढलेले आहेत. काय आला चांगला नाही दिसत आहे काही चांगलं बघतोय आणि हे करतोय टाके दिसत आहेत तुझे. टाके दिसून घेत ते काय आता आयुष्यभरासाठी झालं. पोलची ही लाईन आपल्याला कव्हर करायची आहे. बॉल आतमध्ये येतोय की नाही ते करायला. ते पेनल्टीच्या विषयावरतीच हे होत चाललं. मध्येच पेनल्टी खेळायच्या आधीच त्यांनी काहीतरी एजचं काहीतरी हे काढलं नाही तर आता पेनल्टी मी थांबले. सगळे पोरं आता गरम होतं ते पण थंड झाले. बट आता बघू किती वेळ लागतो यांना. तो पेनल्टी आता ऑलमोस्ट स्टार्ट होईल 5 मिनिटात. फर्स्ट मॅच झालेली आहे. अंडर-17 बॉयजची हरलेले आहेत पेनल्टीवर. आता अंडर-17 गर्ल्सची मॅच आहे. चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाफ झालेला आहे. 3 गोल झालेले आहेत डॉन बॉस्कोवरती. मग त्यांची प्रॅक्टिस नाही होऊन ते पण काय करू नाही शकत. त्यांना एवढं हे नाही बॉल स्टॉप बॉल कंट्रोल वगैरे कायच नाही. पण मी पण आता कोचिंग चालू करणार आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी येऊ शकता. ओपन कोचिंग नसणार, फी आहे. बट फीच्या आधी फर्स्ट पॅरेंट्स मीटिंग असेल. ही तुम्ही नोंद घ्या. आणि आठवड्याचे 2 दिवस तरी जिम जॉईंट असणार आहे. कोचिंग जेव्हा चालू असणार तेव्हा. सो ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा वगैरे. तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत सगळ्यांना सांगा कोचिंग ओरसमध्ये चालू होणार आहे ते. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. फर्स्ट हाफ आता झालेला आहे पोरांचा आणि स्कोअर 3-0 आहे. सेकंड हाफ होईल सुरू. सो बघू आता काय कमबॅक होतोय की नाही. तो लाईक करा गाईज, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गर्ल्स टीमचा 4था गोल आता बसलेला आहे. लास्ट शेवटची मिनटं चालू आहेत गेमची. तो फायनली गाईज मॅच झालेली आहे. सो आम्ही आता निघतो इथून डायरेक्ट घरी. हरलेले आहेत मॅच पण आता काय नाही, नेक्स्ट टाइम जिंकतील. कोचिंग सुरू करणार आहे या संडेला. तुम्ही पण लक्षात घ्या या संडेला 3 ते 5 क्रीडा संकुलवरती प्रॅक्टिस घेण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. ओव्हरऑल सिंधुदुर्गात ज्यांना प्रॅक्टिसला यायचं आहे त्यांना. आणि लोकेशन आहे क्रीडा संकुल ओरस सिंधुदुर्ग, हे लक्षात ठेवा. तो लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका.